नमस्कार मैत्रिणींनो, मी यामिनी सावळे. तुमचं श्री युनिक क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. हा आहे 3D फ्लावरपासून बनवलेला नेकलेस. तर हा नेकलेस कसा बनवायचा मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितले आहे. जर तुम्हाला हे 3D फ्लावर येत नसेल तर तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन हे 3D फ्लावर कसे बनवायचे याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे. तुम्ही तो जाऊन बघू शकता. तुम्ही हे फ्लावर शिकले तरच तुम्हाला हे पुढचे व्हिडिओ बघता येतील, कारण या फ्लावरपासून आपण पुढे सुरुवात करूया. आपल्याला लागतील हे 3D फ्लावर्स. साधारणतः आपल्याला हे 7 फ्लावर्स लागतील, बघू शकता तुम्ही. त्यानंतर मोती लागतील. त्यानंतर सुई आणि तसेच हा ट्रान्सपरंट धागा आपल्याला लागणार आहे. चला तर सुरुवातीला आपण सुई धाग्यामध्ये आपण असे हे 4 मोती टाकून घ्यायचे. हे बघा, या पद्धतीने मोती टाकून झाल्यानंतर आपल्याला मागच्या मोतीतून ही मागच्या साईडने म्हणजे 4ही मोतीतून आपल्याला ही सुई अशी काढून घ्यायची आहे, जेणेकरून हा एक असा चौकोन तयार होईल. या पद्धतीने बघू शकताय तुम्ही. अशा पद्धतीने त्यानंतर मागचा धागा आणि या धाग्याला व्यवस्थित अशी गाठ मारून घ्यायची आहे, की जेणेकरून ती सुटणार नाही. या पद्धतीने व्यवस्थित आपण असा चौकोन तयार करून घ्यायचा आहे. सेम आपण जे 3D फ्लावर बनवले आहेत तशाच पद्धतीने आपल्याला हे करत जायचं आहे. त्यानंतर सुरुवातीला 4 मोती टाकले, नंतर आपण 3 मोती टाकणार आहोत. या पद्धतीने बघू शकताय तुम्ही. ज्या मोतीतून आपण सुई काढली त्याच्या उलट साईडने आपण अशी ही सुई काढून घ्यायची, जेणेकरून इथेही असा चौकोन तयार होईल. हे बघा, या पद्धतीने हीच प्रोसेस आपल्याला पूर्ण कंटिन्यू करायची आहे. असंच आपल्याला हे करत जायचं आहे. त्यानंतर वरच्या साईडचा जो मोती आहे तिथून आपल्याला ही सुई परत काढायची. हे बघा, अशा पद्धतीने, जेणेकरून ही सुई वरच्या मोतीत येईल. हे बघा, या प्रकारे परत आपल्याला 3 मोती टाकायचे. सुरुवातीला आपण 4 टाकायचे, नंतर आपल्याला 3-3 मोती टाकत जाऊन अशी पूर्ण ही साखळी तयार करून घ्यायची. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला ही पूर्ण साखळी तयार करायची. अशा प्रकारे आपल्याला ही पूर्ण साखळी बनवायची. हे बघा, त्यानंतर परत वरच्या बाजूला वरच्या मोतीतून आपल्याला ही सुई काढायची. अशा प्रकारे हे बघा, अशा प्रकारे ही आपली साखळी तयार होणार आहे. पूर्ण आपल्या गळ्याच्या मापाप्रमाणे तेवढी करून घ्यायची, की आपल्याला किती लागते आपण आधी माप घेऊन घ्यायचं, त्याप्रमाणे ही बनवायची. बघा, या प्रकारे. त्यानंतर आपल्याला परत 3 मोती टाकायचे साईडच्या मोतीतून. हे बघा, अशा प्रकारे सेम तीच प्रोसेस आपल्याला करत जायची. 3 टाकल्यानंतर आपल्याला परत नंतर 2 मोती टाकायचे. हे बघा, या प्रकारे साईडच्या मोतीतून काढून हे बघा अशी परत या साईडला जो मधला मोती आहे तिथे आपली सुई यायला पाहिजे. हे बघा, अशा प्रकारे तुम्हाला दिसत असेल.
हे बघा या प्रकारे जो वरचा मोती आहे तिथे आपली ही सुई यायला पाहिजे. हे बघा अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही. तिथे आल्यानंतर त्याच्या वरचा जो मोती आहे तिथे आपल्याला ही सुई पाच करून घ्यायची. हे बघा या पद्धतीने तिथे आल्यानंतर परत आपल्याला 2 मोती टाकायचे की जेणेकरून तोही चौकोन तयार होईल. हे बघा या पद्धतीने तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये. हे बघा परत त्या पुढच्या मोतीतून सुई अशी काढायची. हे बघा असा हा चौकोन तयार होतो. परत त्याच्याच पुढच्या मोतीमध्ये आपल्याला ही सुई टाकून घ्यायची अशी. हे बघा या प्रकारे टाकल्यानंतर परत आपल्याला 2 मोती टाकायचे म्हणजे आपल्याला पूर्ण अशी ही साखळी तयार करून घ्यायची. हा दुसरा लेयर आहे. आपल्याला असे 3 लेयर करायचे मैत्रिणींनो की जेणेकरून अशी व्यवस्थित जाड पट्टी तयार होईल. अशाच पद्धतीने आपल्याला हे मोती टाकून चौकोन करून घ्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे हे तयार होते. परत त्याच्या पुढच्या मोतीत टाकायची आणि परत 2 मोती टाकून आपल्याला ही साखळी पूर्ण तयार करून घ्यायची. हा दुसरा लेयर. आपल्याला अशी 3 लेयर करायची मैत्रिणींनो. या प्रकारे हे बघा अशा प्रकारे हे आपले 3 लेयर तयार झालेले आहेत. त्यानंतर आपण असे 16 मोती मोजून अशा पद्धतीने ही 16 मोती मोजून घ्यायचे. हे बघा अशा प्रकारे 16व्या मोतीच्या मध्ये आपल्याला ही सुई परत व्यवस्थित अशी पॅक करून घ्यायची, गाठ मारून घ्यायची अशा प्रकारे. हे बघा दिसत असेल तुम्हाला. हा धागा आपल्याला इथे व्यवस्थित फिक्स करून घ्यायचा आहे. व्यवस्थित अशा गाठ मारून घ्यायच्या आहेत की सुटायला नको. हे बघा अशा प्रकारे तुम्हाला दिसत असेल मैत्रिणींनो. त्यानंतर आपल्याला जो उरलेला धागा आहे तो कट करून घ्यायचा आहे. हे बघा या प्रकारे त्यानंतर आपल्याला 16व्या मोतीतून अशा प्रकारे ही धागा काढून तिथे आपल्याला मोती टाकून घ्यायचे. ते आपल्याला असं हँगिंग तयार करून घ्यायचे अशा प्रकारे. आपल्याला टोटल बारीक 7 मणी टाकून घ्यायचे. त्यानंतर हा एक ड्रॉप शेपचा मोती आहे तो टाकल्यानंतर पिंक कलरचा खाली टाकायचा आणि त्याला सोडून वरच्या सगळ्या मोतींमधून आपल्याला ही सुई पाच करून घ्यायची. सुरुवातीला आपण हे 7 मोती टाकले. तुमच्या पद्धतीने तुम्ही 7, 8 कितीही टाका. म्हणजे आपल्याला पुढे हे असे 2-2 वाढवत जायचे आहेत मोती. हे बघा या पद्धतीने टाकल्यानंतर पुढचा एक सोडून त्याच्या पुढच्या याच्यात आपण हे मोती टाकणार आहोत. हे बघा अशा पद्धतीने 7 नंतर आपण 2 मोती वाढवून 9 मोती टाकणार आहोत. अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही. हे बघा याप्रमाणे आपण 2-2 मोती वाढवून टाकणार आहोत की जेणेकरून हे हँगिंग व्यवस्थित तयार होईल. एक सोडून परत आपण पुढच्या मोतीतून आपण परत
दुसरे हँगिंग तयार करणार आहोत. ते बघा या प्रकारे. अशा प्रकारे आपल्याला हे पूर्ण सेंटरपर्यंत करत जायचं आहे. तुम्ही तुमच्या व्यवस्थित माप घेऊन सेंटर कुठे येतं आहे या प्रकारे करत जायचं आहे. 2-2 मोती हे वाढवत जाऊन. हे बघा या प्रकारे माझ्या इथं सेंटर आले आहे. मी तिथपर्यंत केलेले बघू शकताय तुम्ही. तिथपर्यंत हँगिंग तयार झाल्यानंतर आपल्याला बाजूच्या साईडने आता 2-2 मोती कमी करून आपल्याला हे हँगिंग तयार करायचे. हे बघा या प्रकारे आता मी याच्यातून सेंटरच्या मोतीतून आपल्याला हे 2 मोती कमी करून हँगिंग तयार करायची. हे बघा अशा प्रकारे. खूप सोपे मैत्रिणींनो, काहीच कठीण नाही. तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ बघितला, जर समजत नसेल तर परत तुम्ही मागे जाऊन व्यवस्थित बघू शकताय. खूप सोपा असं व्हिडिओ आणि खूप सोपे असं हे नेकलेस आहे. फक्त तुम्ही हे 3D फ्लावर शिकलात तर तुम्हाला कुठलीही गोष्ट ही कठीण होणार नाही आहे. हे बघा अशा प्रकारे टाकू शकताय तुम्ही. या 3D फ्लावरपासून आता पुढचे व्हिडिओ मी अपलोड करणार आहे. त्यापासून नेकलेस हा आता बनवला आहे. त्यानंतर आपण ब्रेसलेट आणि इयरिंगचे व्हिडिओसुद्धा पुढे मी अपलोड करणार आहे. हे बघा या प्रकारे आपण सगळे हँगिंग व्यवस्थित तयार करून घ्यायचे. हे बघा या प्रकारे मी एक गॅप सोडून हँगिंग तयार केले. तुम्हाला जर वाटत असेल आपण गॅप न सोडता करायचे, तेही तुम्हाला व्यवस्थित दिसेल, तेही तुम्ही करू शकता. हे बघा या प्रकारे. त्यानंतर आपण जे 3D फ्लावर बनवले ते आपण लावू शकतो. हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित सेट करून घ्यायचे आहेत. सुरुवातीला आपण मागची जी वायर लेस असते ती टाकून घेऊया. बघा या प्रकारे मागच्या पद्धतीने जे सेंटरचा जो मोती आहे त्याच्यातून आपल्याला हे व्यवस्थित वायर अशी टाकून घ्यायची आहे. या प्रकारे बघू शकता तुम्ही. दोघं साईडने व्यवस्थित प्लायरच्या मदतीने ही व्यवस्थित पॅक करून घ्यायची. हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित ही वायर पॅक करून घ्यायची. त्यानंतर आपण सेंटरचे जे मोती आहे ते तिथे आपण सुरुवात करणार आहोत हे फ्लावर लावायचे. हे बघा या पद्धतीने 7000 ग्लो घेऊन आपण व्यवस्थित या प्रकारे हे फ्लावर व्यवस्थित सेट करून सगळ्याकडून व्यवस्थित असे चिपकून घ्यायचे. मी चिपकून घेतले. जर तुम्हाला वाटत असेल सुई धाग्याने आपण फिक्स करायचे तर तुम्ही तसेही करू शकता, पण काही गरज नाही. या ग्लूने व्यवस्थित असे हे फ्लावर चिपकतात. हे बघा या पद्धतीने. बघा खूप सुंदर असा हा नेकलेस तयार होतो मैत्रिणींनो. जर तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. मी नक्कीच तुमच्या कमेंटला रिप्लाय करणार. चला तर मग नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचे व्हिडिओ मी नक्की अपलोड करेल. यापासून इयरिंग्स आणि ब्रेसलेट बनवायचे. चला तर मग बाय.